हॅलो नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 50,000 जागेवरती योजनादूत ही भरती होणार आहे. ज्यामध्ये आता तुम्हाला अर्ज करताना वेबसाईटवरती विविध प्रकारचे एरर पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने आता तुम्हाला जीमेल अकाउंटवरती तुम्हाला OTP येत नाही. तर मित्रांनो, याचं काय सोल्युशन आहे? व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत वॉच करायचा आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचं आहे. चला तर आता या ठिकाणी आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर पाहू शकता आपण जसे आता रजिस्टरवरती गेल्यानंतर आता गेट OTP या बटनावरती टॅप करतो आहे. त्यानंतर आपल्याला OTP सक्सेसफुली आपल्या ईमेलवरती येत आहे. परंतु मित्रांनो, आपण जसं ईमेलवरती जातो आहे तर आपल्याला तिथे कुठल्याही प्रकारचे ईमेल दाखवत नाही व आपला जो काही OTPसुद्धा आपल्या आता मोबाईलवरती येत नाही. तर मित्रांनो, याचं काय सोल्युशन आहे आणि हा एरर का बरं येत आहे? मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी बऱ्याच जणांना अशा काही प्रकारचे एरर पाहायला मिळत आहे. तुम्ही आता वारंवार ट्राय केल्यानंतरसुद्धा आपल्याला OTP हा येतच नाही. तर पाहू शकता थोड्या वेळ आपल्याला इथं वाट पाहण्यास सांगत आहेत. तर पाहू शकता प्लीज वेट सम टाईम लेटर, म्हणजेच अशा काही प्रकारचा आपल्याला एरर पाहायला मिळत आहे. मित्रांनो, हा जो एरर आहे तो कशामुळे येत आहे? तर मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, थोडा 10 ते 15 मिनटं वाट पाहायची आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला आता जसं रिसबमिट या बटनावरती तुम्ही दाबताय त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा तोच प्रकारचा ऑप्शन म्हणजेच ते एरर पाहायला मिळत आहे. तर याचं सोल्युशन काय? तर पहा मित्रांनो, या ठिकाणी योजनादूत ही वेबसाईट आजच लॉन्च झाली आहे. ज्यामध्ये तुम्हाला आता 7 ते 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करून घ्यायचे आहे. परंतु मित्रांनो, आता एवढे सर्व एरर पाहता तुम्हाला आता या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढसुद्धा होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. आणि राहिला प्रश्न, आता तुम्हाला जर अशा काही प्रकारचे एरर येत असेल तर कशामुळे येत आहे मित्रांनो? कारण की मित्रांनो, एकच सर्व्हर आहे ज्यामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी अर्ज करायचे आहेत. सर्वजण एकाच वेबसाईटवरती आल्यामुळे आता या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एरर पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला जर आता फॉर्म भरायचा असेल तर रात्री 12च्या नंतर फॉर्म भरायचा आहे. रात्रीच्या 12च्या नंतर वेबसाईट एकदम सुरळीतपणे चालू असते. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला रात्री 12च्या नंतर फॉर्म भरायचा आहे. तर पाहू शकता तुम्हालासुद्धा अशा काही प्रकारचा SMTP अशा काही प्रकारचा एरर येत असेल तर याचं सोल्युशन काय? तर सर्वात प्रथम आता तुम्हाला तुमचं जीमेल अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे. जसे आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईलवरती जीमेल अकाउंट ओपन करताल त्या ठिकाणी आता तुम्हाला इथं 3 रेषा दिसत आहेत. 3 रेषावरती तुम्हाला टॅप करून घ्यायचं आहे. जसे आता तुम्ही या ठिकाणी 3 रेषावरती टॅप करून घेताल त्याच्यानंतर तुम्हाला एक मेनू दिसतो आहे स्पॅम. तर त्या स्पॅम मेनूवरती तुम्हाला टॅप करून घ्यायचं आहे. जसे तुम्ही आता स्पॅमवरती टिक करून घेताल त्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे तुमचं OTP तर इथं आलं नाही. कारण की मित्रांनो, कधी आपला जो काही OTP आहे तो स्पॅममध्ये जात असतो. कारण की मित्रांनो, आपलं जे काही जीमेल अकाउंट आहे त्यांना माहीत नसतं आपल्याला जो वरून OTP आला आहे तो बरोबर असेल तरच आपल्याला वरती दिसतो. कारण की मित्रांनो, जर OTP हा चुकीचा असेल तर स्पॅममध्ये जात असतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा अशा काही प्रकारे चेक करून घ्यायचं आहे तुमचं OTP स्पॅममध्ये तर नाही गेला. मित्रांनो, यानंतर जर तुमचं जीमेल अकाउंट आहे अपडेट नसेल तर ते अपडेट करून घ्या. अपडेट जर नसेल तर तुम्हाला OTP येणार नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आता मी काय केलं, माझा जो काही फॉर्म आहे तो रात्री भरण्याचा प्रयत्न केला. रात्री 11 वाजता मी फॉर्म भरत होतो. त्याच्यानंतर मी माझा जो काही PC लॅपटॉप ओपन केला. त्याच्यानंतर माझं योजनादूत हे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालं आहे. ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता. त्यामुळेच मित्रांनो, आता जर तुमच्याजवळ सुद्धा लॅपटॉप किंवा PC असेल तर तुम्हाला त्यावरती फॉर्म भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की मित्रांनो, मोबाईलवरती फॉर्म भरताना खूप जरा अडचणी आपल्याला येत आहेत. त्यामुळे मित्रांनो, जरी तुम्हाला मोबाईलवरती फॉर्म भरायचा असेल तर रात्री 12च्या नंतर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. व मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला SMTP जीमेल सर्व्हर सेटअप जर येत असेल तर तुम्हाला यूट्यूबवरती विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचं सर्व्हर सेटअप करू शकता. किंवा मित्रांनो, आपण आता तुम्हाला योजनादूतचा ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा कंप्लीट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आपण तिथे तुम्हाला तुमचा ऑनलाईन फॉर्म भरून दाखवणार आहोत.